तब्बल 20 ते 25 वर्षांनंतर येवला तहसील कार्यालयात आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत आमसभा पार पडली। या आमसभेला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नागरिक आणि शेतकऱ्यांनी महसूल, पंचायत समिती, वीज विभाग, पाणी पुरवठा यासह विविध विभागांशी संबंधित समस्या प्रशासनासमोर मांडल्या। 38 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची वाढीव पाणीपट्टी थांबवावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। आमसभेत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। काही समस्या जागेवरच मार्गी लावण्यात आल्या, तर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। दीर्घ कालानंतर आमसभा झाल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली। त्यामुळे नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे। या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते। आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुटत नाही, यात तुम्ही लक्ष घाला। मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रितसर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे। मी रितसर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा। आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना सूचित केलं होतं, ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या त्या लोकांनी उपस्थित राहा। त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले, तसं बीडीओ साहेबांनाही सांगितलेलं आहे। तर ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये वाद असतील ते स्वतः आपण तिथे जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्या त्यांना न्याय देण्याचं काम करावं। आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, बीडीओ साहेब असतील, एमएससीबीचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले। सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बांधव भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो। बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले। हे प्रश्न लवकरात टाइम बॉन्डिंग मध्ये आम्ही ते सोडवणार आहे। बीडीओने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, एमएससीबीचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या। त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहेत। प्रामुख्याने असा कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी आमसभेमध्ये सुटला गेला? प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते बीडीओ साहेबांनी मान्य केलं। जोपर्यंत अधिकृत कमिटी होत नाही आणि त्या कमिटीच्या सगळ्या लोकांचा आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही। आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेल्या जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या, त्याच्या समस्येचं निराकरण झालंय का नाही त्याचं अपडेट घेण्यासाठी पुढची आमसभा पुन्हा घेणार आहे? आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं तशी घेणार नाही आणि जी तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असं मलाही त्यांनी शब्द दिला। जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ।